नमस्कार मित्रांनो, पवार गावरान पोल्ट्री फार्ममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळा लागल्यामुळं हळूहळू जी काही हीट आहे मित्रांनो ती हीट वाढत आहे आणि हीट वाढल्यामुळं आपले काही पक्षी अचानक दगावतात, काहींना आजार होतात, काहींना हीट स्ट्रोक येतो। तर त्यामुळे आपण उन्हाळ्यात कसं नियोजन केलं गेलं पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। तर जे काही 5-6 पॉईंट आपण बघणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे काही शेतकरी बांधव असतील त्यांना शेअर करा मित्रांनो। तर आपण प्युअर गावरान पोल्ट्री फार्म करत असतो मित्रांनो। प्युअर गावरान पोल्ट्री फार्म करत असताना जो काही आपला पक्षी असतो मित्रांनो तो पूर्ण असा फ्री रेंजमध्ये फिरत असतो, परंतु उन्हाळा असल्यामुळं पूर्णपणे हीट राहते मित्रांनो, ऊन राहतं। आणि सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे आपल्याला पक्ष्यांसाठी सावली व निवाऱ्याची सोय करावी लागते। तर मित्रांनो, जर आपल्याकडे शेड मोठा असेल तर बराचसा पक्षी आपला शेडमध्ये राहत असतो, नंतर जर आपल्याला सावलीत तयार करावी लागते मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता की आपण इथं काही नेट बांधलेले आहेत आणि जो काही पक्षी आहे बघा, समोरचा जो स्पेस आहे आपला तो फ्री रेंजचा स्पेस आहे, परंतु ऊन असल्यामुळं आणि सावलीसाठी आपण शेवगा लावलेला होता, पण शेवग्याची हालत तुम्ही बघू शकतात काय झालेली आहे मित्रांनो। तर ही शेवग्याची हालत। तर जो काही आपला फ्री रेंज स्पेस आहे, उन्हामुळे पक्षी तिथं थांबत नाही मित्रांनो, परंतु जर आपण अशी सावली केली तर बघू शकतात तुम्ही आपला जो काही सगळा पक्षी आहे पूर्ण असा सावलीत फिरतोय मित्रांनो। त्याचप्रमाणे तो तिकडं पण दिसत असेल तुम्हाला, तो पण पक्षी आपला सावलीमध्ये आहे। तर पहिला पॉईंट आपला असा आहे मित्रांनो की पक्ष्यांना सावली खूप महत्त्वाची आहे। मग तुम्ही एक तर झाडे लावून सावली करा किंवा अशी काही नेट वगैरे बांधून सावली करू शकतात। त्याचनंतर आपले बरेचसे पक्षी अजून आपल्या शेडच्या मागं आपण पत्रे आडवे लावलेले, तिथं सुद्धा सावली असते मित्रांनो, तिथं पण काही पक्षी राहत असतो आपलावाला। हे बघ, तर जो काही पक्षी आहे मित्रांनो आपला तो इथं पण पत्र्याखाली इथं दुपारच्या बरे पूर्ण पक्षी इथं राहत असतो आणि तुम्ही बघू शकता इथं आपण अंड्याचे डबे बांधलेले आहेत, तर तो पक्षी इथं अंडे द्यायला पण इथंच येत असतो मित्रांनो। हा झाला मित्रांनो आपला पहिला पॉईंट की सावली। त्यानंतर जो काही पुढचा पॉईंट आहे मित्रांनो तो आहे फीड मॅनेजमेंट। जर उन्हाळ्यात फीड मॅनेजमेंट जर चुकलं तर बराचसा पक्षी आपला किंवा बराचसा लॉस आपला होऊ शकतो मित्रांनो। तुम्ही बघू शकता आता जवळपास 10-10:30 वाजलेले आहेत, तरी आपले फीडचे जे काही भांडे आहेत मित्रांनो ते सगळे खाली झालेले आहेत। तर पक्ष्यांना जे काही फीड मॅनेजमेंट आहे मित्रांनो, तर जे काही फीड देत असतो आपण ते फीड 10 वाजेपर्यंत पूर्ण फीड संपवलं पाहिजे। त्याच्यानंतर जर आपल्याला वाटत असेल तर दुपारच्या वेळेस आपण त्यांना जो काही आपला हिरवा भाजीपाला आहे किंवा मेथी घास असेल, डांगर असेल, टरबूज असेल, जे काय असेल ते आपण आपल्या पक्ष्यांना देऊ शकतो मित्रांनो, जेणेकरून आपल्या पक्ष्यांची भूकही भागेल। आणि काय होतं मित्रांनो, जनरली दुपारी जर त्यांनी जे काय आपण फीड देतो ते फीड जर खाल्लं तर पक्ष्यांमध्ये जास्त ऊर्जा तयार होते आणि जास्त ऊर्जा तयार झाल्यामुळं पक्षींना हीट स्ट्रोक होतो आणि स्ट्रोक झाला तर पक्षी दगावतो मित्रांनो। तर दुसरा आहे आपला आहार व्यवस्थापन। सकाळी 6 ते 10 मध्ये तुम्हाला जेवढं खाद्य द्यायचं तेवढं द्या, जसं जसं हीट वाढत जाते तेव्हा खाद्य आपलं संपून गेलं पाहिजे मित्रांनो। आणि मग दुपारच्या वेळेस पूर्णपणे आपण मेथी घास दिला गेला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्ही म्हणशाल की आपण दुपारी फीड नाही टाकलं गेलं पाहिजे, मग पक्ष्यांचं पोट कसं भरेल? तर मित्रांनो, जेव्हा खूप ऊन असतं दुपारी तेव्हा जर आपल्याला वाटलं पक्ष्यांना खाद्य टाकायचं तर अशा प्रकारे आपला जो काही हिरवा भाजीपाला असतो मित्रांनो, काही आपण मार्केटचं वेस्टेज पण टाकू शकतात। टरबूज असेल, डांगर असेल, मेथीची भाजी असेल, कोबी असेल, फ्लॉवर असेल, हे टाकू शकतात। त्याच पद्धतीने आपण काही मेथी घास लावलेला आहे मित्रांनो, ज्यांना मेथी घास लावलेला असेल किंवा लावू शकत असतील तर ते दुपारी मेथी घास टाकू शकतात मित्रांनो। बघू शकता तुम्ही जो काही आपला पक्षी आहे तो मेथी घास किती छान प्रकारे खात आहे। तसेच ज्यांना कोणाला वाटत असेल मित्रांनो की आपण पालक लावली पाहिजे तर पालकसुद्धा पक्षी खूप आवडीने खात असतो मित्रांनो। बघू शकता तुम्ही, हे आपले 2 महिन्याचे पक्षी आहेत, हे पक्षी पूर्ण मेथी घास खात आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले जे काही फीडर आहेत ते पूर्ण खाली आहेत। तर दुपारच्या वेळेस फीडरमध्ये फीड ठेवायचंच नाही मित्रांनो, जो काही हिरवा भाजीपाला आहे आणि पाणी आहे एवढंच त्यांना द्यायचं मित्रांनो, जेणेकरून आपल्या पक्ष्यांना हीट स्ट्रोक होणार नाही मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही आता आपलं फीड व्यवस्थापन म्हणजे आहार जे व्यवस्थापन आहे ते पाहिलेलं आहे। तर आता आपण बघू की पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं मित्रांनो। आता सकाळी आपण हे जे काही ड्रिंकर आहे याच्यातलं पाणी संपलेलं आहे, त्याच्यानंतर
या ड्रिंकर मधलं पण पाणी संपलेलं आहे मित्रांनो. तर या ड्रिंकर मध्ये आपण सकाळी 6 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत आता इलेक्ट्रॉल पावडर टाकलेली होती मित्रांनो. आणि बाकीचे ड्रिंकर तेव्हा खाली होते ते आता या ड्रिंकर मध्ये पाणी आहे. नंतर तिकडच्या ड्रिंकर मध्ये पण फुल पाणी आहे. या ड्रिंकर मध्ये पण पाणी आहे. त्याच्यानंतर तिकडच्या ड्रिंकर मध्ये पण पाणी आहे. बघू शकता तुम्ही पक्षी पाणी पितोय. तर हे जे काही ड्रिंकर होते मित्रांनो, सकाळी हे ड्रिंकर आपण खाली ठेवलेले होते आणि हे ड्रिंकर भरलेले होते कारण त्यात इलेक्ट्रॉल पावडर टाकलेली होती. आणि आता थोड्या वेळात आता हे तर ड्रिंकर भरलेलेच आहे, आपण हे पण ड्रिंकर भरून देऊ. म्हणजे उन्हाळ्यात जे काही पाण्याचं व्यवस्थापन आहे मित्रांनो, दिवसातून 2 ते 3 वेळा पाणी बदललं गेलेलं पाहिजे, जेणेकरून पक्ष्यांना थंड पाणी मिळेल. आणि जे काही आपली पाण्याची टाकी आहे, बरेचशा शेतकऱ्यांची पाण्याची टाकी अशी उन्हात राहते मित्रांनो, त्याच्यामुळे पाणी खूप प्रमाणात तापून जातं आणि पाणी तापल्यामुळे पक्ष्यांना पाणी पिऊ वाढत नाही मित्रांनो. आता हे जे काही थंड पाणी म्हणून पक्षी पाणी पितोय, पक्षी दिसतोय, थंड पाणी असलं तर पक्षी पाणी कंटिन्यू पित राहतो मित्रांनो. तर पाण्याचे व्यवस्थापन पण आपल्या जो काही कुक्कुटपालन आहे, जेव्हा उन्हाळा येतो तिथं पण खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. तसंच मित्रांनो आपला हा जो पाण्याचा आहे तो पॉईंट संपलेला आहे. त्याच्यानंतर जो काय आहे मित्रांनो उष्णतेपासून संरक्षण, तर उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आपण काही स्प्रिंकलर लावू शकतो मित्रांनो, परंतु मी काही लावलेले नाही आहेत. परंतु मी सायंकाळी जे काही आपली ड्रीप आहे, स्प्रिंकल आहेत, रेन पाईप, ते आपण चालू करून देत असतो मित्रांनो. आणि इथं पूर्ण ओला होऊन जातो. मग सायंकाळी 3 ते 4 पर्यंत जो काही आपला इकडचा पक्षी आहे, इकडे काही शेडमध्ये आहे, तो पक्षी आपला स्प्रिंकलमध्ये येऊन जातो. त्याचनंतर जेव्हा आपण लहान पिल्लांचं संगोपन करतो मित्रांनो, आपण लहान पिल्लांच्या ब्रूडिंगसाठी असं नियोजन केलेलं आहे. बघू शकतात हे काही 3-4 दिवसाचे पिल्लं आहेत मित्रांनो. आज त्यांचा 3रा दिवस आहे. तर यांची पण ब्रूडिंग प्रॉपर झाली तर पिल्लांची मोर्टॅलिटी होत नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकतात सगळे काही पिल्लं आहेत ते एकदम खूप ॲक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर आपण हीटर वगैरे फक्त 2 लाईट ठेवलेले आहेत, ते पण आता थोड्या वेळात बंद करून देऊ. तर आत्ताचं जे टेम्परेचर आहे मित्रांनो, दरवाजा लावून जे पक्षी येऊन लागते, आताचं जे टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर आहे मित्रांनो 32.6. बघू शकता मित्रांनो पक्षी कसा ॲक्टिव्ह आहे. हा पक्षी आपला बुकिंगचा पक्षी आहे मित्रांनो. 1 महिन्याचे पक्षी द्यायचे आहे आपल्याला. बघू शकता मित्रांनो पक्षाची क्वालिटी तुम्ही. तर हा पक्षी बुकिंगचा आहे मित्रांनो. आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, जर कोणी 1 महिन्याचे पक्षी जर बुक केले तर त्यांना पहिल्या दिवसापासून ते 30व्या दिवसापर्यंतचं पूर्ण नियोजन त्यांना पर डे अपडेट केलं जातं. आणि जर शेतकरी जवळ असेल तर लसीकरणाच्या दिवशी शेतकरी लसीकरणाच्या वेळेस येऊन जातो की आपण प्रॉपर लसीकरण करतो का, तर आपण प्रॉपर लसीकरण झालेलेच पिल्लं देत असतो मित्रांनो 1 महिन्याचे. तर इकडे बघू शकतात हे काही 1 महिन्याचे पक्षी आहेत मित्रांनो. आता हे 1 महिन्याचे पक्षी पण बुकिंगचे आहेत. हे अजून 2 दिवसात निघून जातील मित्रांनो. प्युअर गावठी पक्षी आहे मित्रांनो. त्यानंतर जो काही 1 महिन्याचा पक्षी आहे तुम्ही बघू शकतात, त्याला वरती बांबूवर बसायची सवय झालेली आहे, काही तिकडे बसतोय. हा पण आपला 1 महिन्याचा पक्षी आहे. हा ज्यांना दिलेला आहे तोच पक्षी त्यांना त्याच शेतकऱ्याला पण हा पक्षी दिलेला आहे मित्रांनो. तर ज्यांना कोणाला 15 दिवसाचे, 1 महिन्याचे किंवा 1 दिवसाचे पिल्लं पाहिजे असतील तर त्यांनी संपर्क करायचा मित्रांनो दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती. बघू शकता मित्रांनो पक्षाची क्वालिटी, ॲक्टिव्ह पक्षी आहे पूर्ण. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जे काही नवीन शेतकरी बांधव असतील त्यांना शेअर करा मित्रांनो. आणि ज्यांना काही व्यवस्थापन प्रॉब्लेम होत असतील तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आपण त्यांना फ्रीमध्ये गाईडलाईन्स पण करू मित्रांनो. आणि ज्या कोणी शेतकरी बांधवांना पक्षी पाहिजे असतील त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.